मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकामध्ये देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाला, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधेयकाला पाठिंबा देणार। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्ष बैठकीमध्ये शहा यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झालेली होती। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। या अधिवेशनामध्ये विधेयक आल्यास पाठिंबा दिला जाणार अशी सुप्रिया सुळे यांची माहिती आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात बघा। डिलिमिटेशन विधेयकाला एनसीपी शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देईल अशी माहिती मिळतेय। कुठल्या मुद्द्यावर देईल, काय असेल तर देईल, हे आपण जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, गेल्या वेळेला बघितलं आपण की जे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि त्याचबरोबर आलेलं महिला विधेयक, हे दोन्ही विधेयकांना पुरेसा पाठिंबा न मिळाल्यामुळे हे दोन्ही विधेयक गेल्या वेळेला पारित झाले नव्हते संसदेमध्ये। परंतु यावेळेला मात्र भाजपनं त्यासाठीची व्यवस्थित तयारी केलेली दिसती आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यंतरी सर्वपक्षीय एक बैठक घेतली आणि या बैठकीच्या दरम्यान त्यांनी जे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक जे आहे, खरं तर महिला विधेयकाला कुठल्याही पक्षाचा काही विरोध नव्हता, परंतु विरोधकांचा त्यावेळेला असा दावा होता की महिला विधेयकाचं नाव पुढे करून मतदार पुनर्रचना विधेयक जे आहे ते सुद्धा पारित करून घेतलं जाणार आहे आणि म्हणून त्यांनी या संपूर्ण विधेयकाला विरोध केला होता। परंतु आता मध्यंतरी जी बैठक गृहमंत्री यांनी घेतली त्या बैठकीमध्ये मात्र त्यांनी मतदारसंघांची जी पुनर्रचना केली जाते, आत्ता ज्या काही विधानसभा किंवा आत्ता काही ज्या लोकसभेच्या जागा आहे त्यांच्या 50% जागा या प्रत्येक ठिकाणी वाढवल्या जातील। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 42 जागा आहे, तर त्याच्या 50% जागा ज्या आहे त्या म्हणजे 21 जागा वाढवल्या जातील आणि असं प्रत्येक राज्यामध्ये केलं जाईल आणि त्यामुळे जो असमतोल निर्माण होतोय असा विरोधकांचा दावा। काही सेकंदासाठी तुला थांबवते, कारण अतुल लोंढे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। अतुलजी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे असं म्हणतायत की डिलिमिटेशनला पाठिंबा असेल त्यांचा, तुमची भूमिका काय, म्हणणं काय? नाही, आता जे प्रेझेंट फॉर्म मध्ये जे बिल आहे त्याला आमचा विरोध आहे, होता आणि राहील। कारण की लोकसंख्येचा आधार घेऊन जर ते जागा वाढवणार असतील आणि 50% आम्ही जागा वाढवतो असं म्हणणार असतील तर ते देशविघातक आहे। कारण अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रापासून खाली दक्षिणेतल्या राज्यांनी लोकसंख्येवर नियंत्रण केलेलं आहे, त्यांच्या जागा कमी होऊन जातील। तामिळनाडूमध्ये 10 जागा कमी होतील, केरळच्या जागा कमी होतील, सगळ्याच राज्यांच्या जागा कमी होतील आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतिनिधित्व कमी झाल्यानंतर त्या राज्यांचं सपोर्ट असणार का? ती एक भीती आहे फार मोठी, देशविघातक बिल आहे या स्वरूपामध्ये। बरोबर, पण अतुलजी, सुप्रिया सुळे असं 50% जागा वाढणार असतील। बरोबर, मतदारसंघाच्या 50% जागा वाढणार असतील। सॉरी तुम्ही बोला। राज्यनिहाय समानतेने जर जागा वाढणार असतील, म्हणजे तामिळनाडूच्या 39 आहेत तर त्याच्यामध्ये जर 19 जागांची वाढ होत असेल तर त्या बिलावर कदाचित आमचे ज्येष्ठ नेते जे आहे ते सगळं विचार करून त्याला कदाचित त्याच्याबद्दल विचार करतील। पण हे जे आता प्रेझेंट फॉर्म मध्ये जे बिल आहे ते आहे लोकसंख्याच्या अनुषंगानं, त्याच्यामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्या जागा वाढतील। आधीच फायनान्स कमिशन वरून एक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, कारण की सर्वात जास्त रेव्हेन्यू कोण देतं? महाराष्ट्र देतं, कर्नाटक देतं, तामिळनाडू देतं, तेलंगणा देतं, आंध्र प्रदेश देतं आणि सर्वात कमी पैसा कोणाला मिळतो? महाराष्ट्राला मिळतो, कर्नाटकाला मिळतो, तामिळनाडूला मिळतो, सर्वात कमी पैसे मिळतात। आणि सर्वात जास्त पैसे कोणाला मिळतात? ज्यांचा परफॉर्मन्स लो आहे, ज्यांच्या लॉ अँड ऑर्डर नाही आहे, ज्यांचं उत्पन्न काही नाही आहे, त्यांना सर्वात जास्त पैसा मिळतो निकषांप्रमाणे लोकसंख्येच्या। त्याच्यामुळे पण म्हणजे अतुलजी, तुम्ही जे म्हणताय तर तुम्ही आणि शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी यांच्यात एकमत झालेलं आहे का या मुद्द्यावरून? आता असं आहे की याच्यामध्ये आता अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये संपूर्ण इंडिया आघाडीचे नेते जे आहेत ते बसतील, नेते मंडळी बिल कोणत्या स्वरूपातलं आहे ते बघतील आणि मग त्या अनुषंगाने तो निर्णय होईल। पण आता जे प्रेझेंट फॉर्म मध्ये जे बिल आहे, जे लोकसंख्येच्या आधारावर ज्या वाढ आहेत त्याला मान्यता नाही आहे, ते बिल कोणीच मान्य करणार नाही, त्याला विरोध आमचा आहे। नक्की, धन्यवाद अतुलजी, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। प्रणाली, आपले सुद्धा आभार। बघा, मुद्दा हा आहे की मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकामध्ये देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाला, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देईल असं सुप्रिया सुळे जरी म्हणालेल्या असल्या तरी सुद्धा अतुल लोंढे असं म्हणतात की फक्त मतदारसंघावर आधारित जर पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक होणार असेल आणि 50% जागा त्यावरून ठरणार असतील तर आत्ताच्या घडीला सगळ्याच पक्षांचा याला विरोध आहे।